नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह राज्यातील अनेक ज्या मोफत राबवल्या जाणाऱ्या योजना आहेत ते बंद करण्यासाठी न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण अडचणीत फुकटांच्या योजनेवर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश या ठिकाणी हायकोर्टाने राज्याच्या मुख्य सचिवांना देण्यात आलेले आहेत। राज्य सरकार ज्या लाडकी बहीण योजनेवरून विधानसभेच्या निवडणुका जिंकून पाहत आहेत त्याच योजनेवर फुकटाच्या योजनाविरोधात नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। यावर कोर्टाने राज्याच्या मुख्य सचिवांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले। यामध्ये बघितलं तर लाडकी बहीण योजनेसह मोफत योजनांच्या विरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून राज्याचे मुख्य सचिव आणि वित्त विभागाच्या सचिवांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश राज्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून देण्यात आलेले आहे। अनिल वडेट्टीवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 23 ऑक्टोबरपर्यंत कोर्टाने या ठिकाणी उत्तर मागितलेले आहे। म्हणजे आता नेमकी याचिका काय आहे ते तुम्हाला समजून घेणे गरजेचे असणार आहे। राज्याची परिस्थिती बिकट असताना मोफत योजना राबवल्या जात आहेत। तर्कहीन योजनेमुळे आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत समस्येसाठी निधी कमी पडत आहे। राज्यावर 7.5 कोटीपेक्षा अधिक कर्ज असल्याचे या ठिकाणी सांगितलं जात आहे। असे असताना देखील लाडकी बहीण योजना, बळीराजा योजना यासारख्या मोफत सवलत योजना राबवल्या जात आहे। या योजना बंद करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, शुभमंगल सामूहिक विवाह नोंदणीकृत योजना, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना, अहिल्यादेवी स्टार्टअप योजना यासह सर्व योजनेवर दरवर्षी 70,000 कोटीपेक्षाही अधिक रुपयांचा खर्च केल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आलेला आहे। आणि वरील सर्व योजना राज्य सरकारनं बंद कराव्यात असं कोर्टामधून या ठिकाणी एक याचिका दाखल करण्यात आलेली कोर्टामध्ये। आणि या याचिकेवर 23 ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी जे आहेत कोर्टानं जे आहेत उत्तर मागितलेलं आहे। दरम्यान मागील सुनावणीत फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट कायद्यातील तरतुदीसह आवश्यक माहिती रेकॉर्डवर आणण्याचे निर्देश न्यायालयाने या ठिकाणी दिलेले होते। त्यानंतर नवीन माहितीचा समावेश करत याचिकेत दुरुस्ती करण्याची परवानगी न्यायालयाने मंजूर केल्याने सुधारित याचिकेवर हे उत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत। राज्याचे मुख्य सचिव आणि वित्त विभागाचे सचिव प्रतिज्ञापत्रामध्ये कोणते मुद्दे या ठिकाणी मांडतात ते आपल्याला पाहणं गरजेचे असणार आहे। आता हे मुद्दे जे आहेत आपल्याला 23 ऑक्टोबरला मिळेल आणि 23 ऑक्टोबरला या ठिकाणी या याचिकेचं उत्तर जे आहेत राज्य सरकारतील सचिव जे आहेत, मुख्य सचिव, राज्याचे मुख्य सचिव आणि वित्त विभागाचे सचिव हे दोन्ही या प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर आपल्याला देणार आहे, कोर्टाला देणार आहे। आणि त्या कोर्टाचं जे उत्तर हे दोन्ही सचिव देतील त्यावर कोर्ट काय निर्णय घेतो हे पण पाहणे महत्त्वाचं असणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर लाडकी बहीण योजना बंद करण्यासंदर्भात कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि या याचिकेवर 23 ऑक्टोबरपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।